तिवसा उपजिल्हा रुग्णालयातील सोयीसुविधांच्या अभावाविरोधात महाराष्ट्र राज्य किसान सभा व लाल बावटा शेतमजूर युनिटतर्फे रुग्णालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं। विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले। गोरगरीब नागरिकांना आवश्यक आरोग्य सुविधा मिळत नसल्यामुळे आंदोलकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला। रुग्णालयात तज्ञ डॉक्टरांची कमतरता, विविध श्रेणीतील रिक्त पदं, अपुरे मनुष्यबळ आणि औषधांचा तुटवडा यामुळे रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आला। आंदोलकांनी तातडीनं तज्ञ डॉक्टर व सर्व रिक्त पदं भरण्याची मागणी केली। तसेच कर्मचाऱ्यांनी मुक्कामी राहून सेवा द्यावी, 100 खाटांची व्यवस्था कार्यान्वित करावी, सर्वसाधारण उपचार, शस्त्रक्रिया, स्त्रीरोग व प्रसूती सेवा, अस्थिरोग उपचार आणि आपत्कालीन सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध करण्यात याव्या, तसेच आवश्यक औषध साठा व मनुष्यबळ तात्काळ उपलब्ध करून द्यावे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत। या संदर्भात वैद्यकीय अधीक्षकांना निवेदन देण्यात आलं असून समस्या तातडीनं न सोडवल्यास भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। इथं यंत्र आहेत पण यंत्र चालवण्यासाठी माणसं नाहीत, डॉक्टरची सुविधा नाहीत, पेशंटला नीट उपचार होत नाहीत, ऑपरेशनची व्यवस्था नाहीत आणि इथं आलेल्या पेशंटला दुजाभाव केला जातो। ज्याला जे औषध पाहिजे ते दिल्या जात नाही। ह्या ज्या तक्रारी होत्या या तक्रारीच्या निवारणासाठी दोन्ही संघटनांनी इथं ठिय्या आंदोलन दिलेलं होतं। अधिकाऱ्यासोबत चर्चा होताना बऱ्याच मुद्द्याचा उहापोह झाला। बरेच कर्मचारी इथं राहत नाही, त्याच्यामुळं वेळेवरती येऊ शकत नाही। त्याचं निवासस्थान वेगळं आहे, या ठिकाणी निवासाची व्यवस्था सरकारकडनं केल्या गेली नाहीत। ह्या अनेक भानगडी आहेत। सोबत तज्ञ डॉक्टर या ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळं रुग्णाचा इलाज इथं करता येत नाही। आता याची भरपाई राज्यकर्त्याकडून शासनाकडून केल्या जावी, अन्यथा दोन्ही संघटना या प्रश्नासाठी तीव्र आंदोलन उभारेल।